नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद श्रीसाठ आणि रडार इंजिनिअरिंग अँड मायक्रोवेव्ह सिस्टम है ना किंवा मायक्रो इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टम या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. बघा, लास्ट सेशनमध्ये जर तुम्हाला डिस्कशन आठवत असेल तर मी ट्रान्समिशन लाईनचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं होतं. मी तेव्हाही बोललो होतो काही पॉईंट्स असे नक्की असतील ज्याचा तुमच्या डोक्याला त्रास होणार, नवीन समजायला वेळ लागणार. कारण बघा, जेव्हाही आपण एखाद्या नवीन विषयाची सुरुवात करतो तर नवीन टर्मिनॉलॉजी कुठेतरी डोक्यात ऐकायला भेटतात आणि नवीन गोष्टी जेव्हाही ऐकायला भेटतात ऑब्व्हियसली त्रास होणार आहे. पण पेशन्स ठेवा, जसं आपण पुढे पुढे जाऊ तुमचे मागचे कॉन्सेप्ट तर क्लिअर होतीलच, पण नवीन सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट सुद्धा ऑटोमॅटिक तयार होणार है ना. सुरुवात ट्रान्समिशन लाईन पासून मी का केली होती, कारण बघा माझ्या घरात जी एनर्जी येते, इलेक्ट्रिकल एनर्जी, ती माझ्या ट्रान्समिशन लाईन मधून येते है ना. आता ट्रान्समिशन लाईन मधून एनर्जी येते. फॉर एक्झाम्पल मी एनर्जी ट्रान्सफर केली, फॉर एक्झाम्पल ती होती 4 किलोवॉट. जस्ट एक्झाम्पल घ्या, तर 4 किलोवॉट एनर्जी जर मी तयार करतोय तर मला मेक शुअर करावं लागेल की ती एनर्जी जेव्हा त्या प्लांट पासून जिथे ती तयार होते तिथून जेव्हा माझ्या घरापर्यंत येईल, कमीत कमी काय झाला पाहिजे, लॉस झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त एनर्जी माझ्या घरापर्यंत आली पाहिजे. हा माझा ऑब्व्हियसली टार्गेट असणार. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर जर विचार करा की घरी पप्पा कामावरून आले आणि पप्पा बोलले पाणी घेऊन ये, आणि तुम्ही किचनमध्ये गेले, आईने ग्लास भरून पाणी तुम्हाला दिलं. आता तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, आईने जे ग्लास भरून पाणी दिले ते पूर्ण पाणी पप्पापर्यंत पोहोचलं पाहिजे. जर तुम्ही चालता ते अर्ध्यापेक्षा जास्त पाणी सांडून दिलं तर पप्पाची तहान भागणार आहे का? बिलकुल नाही. कारण आईने तर पाणी पूर्ण दिलं होतं, पण त्या पाण्याचं झीज झालं का? बिलकुल नाही. तुम्ही रस्त्यात त्याचा लॉस करून टाकला. तर हा लॉस व्हायला नको. तर हा लॉस जर व्हायचा नसेल तर ज्या लाईनीमधून ज्या वायरमधून माझी इलेक्ट्रिकल एनर्जी येते तिचा मला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. मला बघावं लागेल त्या वायरची ती कॅपॅबिलिटी आहे का की तो कमीत कमी लॉस करून माझी इलेक्ट्रिकल एनर्जी एका जागेपासून दुसऱ्या जागी ट्रान्सफर करून घेऊन जाईल. डेफिनेशन आठवते ना ट्रान्समिशन लाईनची? काय सांगितलं तुम्ही? हा काय सर? कंडक्टर आहे किंवा सेट ऑफ कंडक्टर आहे. त्याचं काम काय? इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा सिग्नल तो वन प्लेस टू अनदर प्लेस काय करतो? ट्रान्सफर करतोय विथ मिनिमम लॉस है ना, कमीत कमी लॉस हे करून. तर माझ्या ट्रान्समिशन लाईन मधून जर इलेक्ट्रिकल एनर्जी जाते तर मला मेक शुअर करावं लागेल की त्या ट्रान्समिशन लाईनची इतकी कॅपॅबिलिटी आहे का की तो कमीत कमी लॉस करून मला जास्तीत जास्त एनर्जी ट्रान्सफर करून घेऊन जाईल. जर ते पाण्याचंच एक्झाम्पल मी कंटिन्यू केलं तर बघा, सपोज वडिलांना पाणी द्यायचंय, घरात एक एकदम लहान बाळ 1-2 वर्षाचं आणि एक चांगलं 10-15 वर्षाचा मुलगा आहे. तर दोघांपैकी कोणाकडे ग्लास दिला तर पप्पाकडे जास्तीत जास्त पाणी येण्याचे चान्सेस आहेत मोठा मुलगा, कारण तो प्रॉपर पकडणार, त्याला तेवढी बुद्धी असणार, तो घेऊन येणार. लहान पोरगा तर लहानच आहे ना, तो सांडवणारच आहे. तर मला तिथं चॉईस कोणाची करावं लागेल? मोठ्या मुलाची, की बाबा याच्याकडे दिलं तर माझं प्रॉपर पाणी पप्पांपर्यंत पोहोचेल. सेम मला ट्रान्समिशन लाईनची अशी चॉईस करावं लागेल की त्याचे जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर कमीत कमी लॉस करतील. म्हणूनच काल ट्रान्समिशन लाईन येताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ट्रान्समिशन लाईन म्हणजे एक सिंपल लाईन नाहीये है ना, तिच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग ते पॅरामीटर कोणकोणते सर? बघा, परत एकदा रिवाइज करून देतो. टीएल म्हणजे ट्रान्समिशन लाईन. तर ट्रान्समिशन लाईनचं स्वतःचं काय असतं सर? स्वतःचं रेजिस्टन्स असतं है ना. हे कसं असतं सर? हे सिरीज मध्ये असतं. मी सगळं रिवाइज करत जाईल, तुम्ही काळजी करू नका. नंतर याचं स्वतःचं इंडक्टन्स पण असतं. ते पण कसं असतं सर? ते पण माझ्या सिरीज मध्येच असतं है ना. नंतर याचं स्वतःचं कॅपॅसिटन्स असतं सर. ते पण कसं असतं सर? ते कॅपॅसिटन्स माझं कसं असतं? पॅरल मध्ये असतं, कारण ते 2 वायरच्या मध्ये असतं है ना. मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम तुम्हाला एअर सांगितला होता मी, त्याच्यामुळे हा कसा असणार? शंटलाच काय बोलतो मी? पॅरल बोलतो. आणि या कॅपॅसिटरचा जो डायलेक्ट्रिक लॉस आहे ज्याला मी जी म्हणतो, हा पण कसा असणार सर? माझा शंटच कनेक्शन याचं सुद्धा असतं. तर हे 4 पॅरामीटर माझ्या कोणाचे असतात? ट्रान्समिशन लाईनचे. आणि ऑब्व्हियसली याच्यामुळे माझे वेगवेगळे ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉस होतात. ओमिक लॉस झाला, डायलेक्ट्रिक लॉस झाला है ना. हे तुम्हाला मी पुढे लॉसेस मध्ये शिकवणार आहेच, काळजी करू नका. आता पॉइंट काय सर? जेव्हाही मी एखाद्या ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलतोय तर ह्या ट्रान्समिशन लाईन जेव्हा माझी इलेक्ट्रिकल एनर्जी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत घेऊन जाते तेव्हा याचा परफॉर्मन्स है ना किंवा याचा बिहेवियर कोणावर डिपेंड आहे? माझ्या ट्रान्समिशन लाईनचं बिहेवियर कशावर डिपेंड असणार याची जर मी स्टडी केली तर मला कळतं की बघा, मी तुम्हाला कालच काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगितले होते की माझ्या ट्रान्समिशन लाईनचे लेंथ किती असते सर? लेंथ है ना. लेंथ तुम्हाला सांगितली, लेंथ असते λ/4. मग लॅम्बडा काय सर? तर तुम्हाला बोललो होतो सर लॅम्बडा काय असते, म्हणजे लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ असते. वेव्हलेंथ ची कशामध्ये मोजतो सर? आपण मीटरमध्ये मोजतो. मग जर माझ्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ λ/4 असेल तर मला लॅम्बडा पण स्टडी करावं लागेल. तर लॅम्बडा कोणावर डिपेंड असतो सर? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. मी फॉर्म्युला दिला होता, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू c/λ. म्हणजे फ्रिक्वेन्सी लॅम्बडा कसा असतो सर? माझा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. याचं तुम्हाला काल मी थोडंसं नॉलेज दिलं होतं.
नंतर तुम्हाला काय सांगितलं होतं, ट्रान्समिशन लाईन बघा एका पॉइंट पासून माझी एनर्जी ट्रान्समिट करते, दुसऱ्या पॉइंट पर्यंत घेऊन जाते. मग जो दुसरा पॉइंट आहे तोच काय सर माझा आउटपुट आहे, है ना. आणि त्या आउटपुटला किंवा दुसऱ्या एंडलाच मी काय म्हणतो सर लोड म्हणतो. जिथं मी आउटपुट घेतो त्याला काय म्हणणार लोड. मग हे जे लोड आहे सर, या लोडचं पण बिहेवियर मला बघावं लागेल की नेमका माझा लोड कोणत्या टाईपचा आहे. तर माझा लोड एक तर काय असू शकतो सर, एक तर तो ओपन सर्किट असू शकतो किंवा माझा लोड काय असू शकतो शॉर्ट सर्किट असू शकतो. या दोघांचंही ज्ञान मी तुम्हाला दिलं होतं. मी बोललो होतो जेव्हाही मी ओपन सर्किट विषयी बोलणार तेव्हा माझं करंट काय असणार बाळांनो 100% झिरो असणार. आणि जेव्हा मी शॉर्ट सर्किट विषयी बोलणार तेव्हा माझं व्होल्टेज 100% काय असणार झिरो असणार. हे कालच तुम्हाला मी ज्ञान दिलं. तर रिवाइज करून येत चला. मी तर रिव्हिजन घेतोच, पण माझं तुमच्याकडून पण अपेक्षा असते की तुम्ही पण थोडे एफर्ट्स टाकावेत. मग आता जर मला या ट्रान्समिशन लाईनचं बिहेवियर जर कोणी विचारलं की बाबा रे मला माझ्या ट्रान्समिशन लाईन मधून इलेक्ट्रिकल एनर्जी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत घेऊन जायची आहे, तर तिचं बिहेवियर कोणकोणत्या पॅरामीटरवर डिपेंड असणार. तर बघा सगळ्यात पहिलं पॅरामीटर म्हणजे ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती आहे. बघा मी काय काय सांगतोय बघा. सगळ्यात पहिला पॅरामीटर काय, ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती आहे. लेंथवर खूप जास्त डिपेंडन्सी असती. आता जेव्हा मी लेंथ बोलतो तेव्हा लेंथ मध्ये लॅम्बडा येणारच 100%, कारण लेंथ म्हणजेच माझा लॅम्बडा ना बाळांनो. लेंथच्या फॉर्म्युल्यामध्येच लॅम्बडा असतो. आणि लॅम्बडा आला म्हणजेच काय तर बाळांनो, लॅम्बडा आला म्हणजे फ्रिक्वेन्सी पण येतेच की, कारण लॅम्बडाचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय F=c/λ. म्हणजे पहिला पॅरामीटर काय झाला माझा लेंथ झाला, आणि लेंथमुळे दुसरा पॅरामीटर काय झाला बाळांनो फ्रिक्वेन्सी झालं. म्हणजेच माझं बिहेवियर एक त्याची लांबीवर डिपेंड असतं, एक फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतं. दुसरं लोड साइड म्हणजेच माझं लोड शॉर्ट सर्किट आहे की ओपन सर्किट आहे याच्यावर सुद्धा माझ्या ट्रान्समिशन लाईनचं काय डिपेंड असतं, बिहेवियर डिपेंड असतं. अजून तुम्हाला काय सांगितलं होतं की माझ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये जितके पण हे पॅरामीटर घेतोय मी, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा ट्रान्सकंडक्टन्सची, हे सगळे पॅरामीटर काय असतात म्हणून डिस्ट्रीब्युटेड असतात. डिस्ट्रीब्युटेडचा अर्थ असा होतो की जशी जशी माझी लेंथ चेंज होत जाणार माझा रेजिस्टन्स, माझा इंडक्टन्स किंवा कॅपॅसिटन्स मध्ये चेंजेस होत जाणार. म्हणूनच याचं युनिट काय दिलं तुम्हाला, रेजिस्टन्स युनिट तुम्हाला ओहम नाही सांगितलं मी, रेजिस्टन्स युनिट सांगितलं ओहम पर युनिट लेंथ. इंडक्टन्स युनिट मी हेनरी नाही सांगितलं, काय सांगितलं हेनरी पर युनिट लेंथ. कॅपॅसिटन्सचं युनिट तुम्हाला फॅराड नाही बोललो मी, फॅराड पर युनिट लेंथ है ना. किंवा माझं जो जी आहे, जीचं युनिट तुम्हाला मी मोह नाही सांगितलं मोह पर युनिट लेंथ. का, कारण लेंथ नुसार हे पॅरामीटर चेंज होतात, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड असतात. म्हणजेच काय, माझी जी ट्रान्समिशन लाईन आहे सर, ही ट्रान्समिशन लाईन काय काय बिहेव करू शकते. ट्रान्समिशन लाईन कॅन बी कॅपॅसिटर म्हणून बिहेव करू शकते, ट्रान्समिशन लाईन माझं इंडक्टर म्हणून बिहेव करू शकते, आणि ट्रान्समिशन लाईन माझं पॅरलल ट्यून सर्किट म्हणून सुद्धा बिहेव करू शकते. आता हा शब्द तुमच्यासाठी परत नवीन आला सर, व्हॉट इज पॅरलल ट्यून सर्किट. तर याचं पण तुम्हाला थोडं ज्ञान देऊन देतो मी. बघा पॅरलल ट्यून सर्किट नेमकं, पहिले माझं ऐकत चला, याच्या नादी लागू नका आहे ना. पहिले थोडंसं मी बोललो ना, प्रत्येक लेक्चरला मी सुरुवातीला तुमचे काही कॉन्सेप्ट जे बेसिक रिक्वायर आहे ते क्लिअर करून देईल. एकदा ते कॉन्सेप्ट तुमचे बऱ्यापैकी क्लिअर झाले की नंतर आपण हळूहळू हे पॉईंट चिंदी बाळगणं, याच्यामध्ये काहीच नसतं. पण डायरेक्ट वाचलं तर जरा बुद्धीला मनाला है ना थोडा त्रास होतो, तो त्रास होऊ नये म्हणून आपण काय करून घेतो, बेसिक क्लिअर करून घेतो. मग मी काय सांगितलं, माझी ट्रान्समिशन लाईन कॅपॅसिटर म्हणून पण बिहेव करू शकते, इंडक्टर म्हणून सुद्धा बिहेव करू शकते, आणि पॅरलल ट्यून सर्किट म्हणून सुद्धा काय करू शकते, बिहेव करू शकते. मग सर हे पॅरलल ट्यून सर्किट काय असतं, त्याचं तो काही तुम्हाला शॉर्टकट सांगतो बघा. पॅरलल ट्यून सर्किट, त्याला पीटीसी म्हणतो मी. सर्वात अगोदर हे ट्यून काय असतं ते लक्षात घेऊ. ट्यून, तर ट्यूनिंग म्हणजेच काय सर, ट्यूनिंगचं तुम्हाला खूप चांगलं उदाहरण देतो, माहित नाही किती लोकांना बघितलंय. रेडिओ गाडीमध्ये पण भरपूर सारे रेडिओ असतात, ज्याला रेडिओ बटन असतं बघा. ते बटन जर आपण फिरवलं ना बाळांनो, तर आपली वेगवेगळे चॅनल लागतात. जसं 98.3ला रेडिओ मिरची लागतं, 101.3ला 107.3, अशा काही आकाशवाणीच्या, सपोज मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, तर आमच्या छत्रपती संभाजीनगरची जी आकाशवाणी आहे, त्या आकाशवाणीचे वेगवेगळे चॅनल फिक्स आहे ना. त्या चॅनलला बरोबर गाणं ऐकू येतं, ते ट्यून करतो आपण, म्हणजे ते बटन फिरवतो. तर ट्यूनिंग म्हणजेच काय, बटन फिरवणे. आता बटन फिरवायला ताकद लागते ना, कोणी फिरून टाकेल का बटन, ज्याच्या ताकद तोच फिरवेल ना. ताकद म्हणजेच काय सर, रेजिस्टन्स है ना. ताकद म्हणजे काय, ते बटन तर अपोज करते, लगेच फिरणार नाही, तुम्हाला ताकद लावून फिरवा लागणार. म्हणजे ट्यूनिंग मध्ये काय लागते बाळांनो, ताकद लागते. ताकद म्हणजेच काय लागतं, रेजिस्टन्स असतं, त्याला स्वतःचं काय असतं, रेजिस्टन्स. शॉर्टकट सांगतोय मी, ठीक आहे, नाही शॉर्टकट आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी सारख्या फिरतील. तर ट्यूनिंग करायचं म्हणजे रेजिस्टन्स लागतं. रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो, इम्पिडन्स म्हणतो, झेड. म्हणजेच काय, माझ्या पॅरलल ट्यून सर्किटमध्ये काय असलं पाहिजे सर, इम्पिडन्स कसं असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हे कसं लक्षात ठेवायचं, पॅरलल ट्यून सर्किट ट्यूनिंग करणं म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलणं, फ्रिक्वेन्सी बदलायला बटन फिरवावं लागतं, बटन फिरवायला ताकद लागते, ताकद म्हणजेच काय, त्याचं रेजिस्टन्स असतं, म्हणजेच काय, त्याचं इम्पिडन्स जास्त असतं.
आता मला हे तर खूप कॉमन, ओहम्स लॉ काय सांगतो सर, मला ओहम्स लॉ बोलतो V इक्वल्स टू I इंटू आर. जर माझं रेजिस्टन्स जास्त असेल तर माझं करंट ऑटोमॅटिक काय होऊन जाणार सर, कमी होऊन जाणार. बरोबर. याच्यावरून तुम्ही जर करंटचा फॉर्म्युला घेतला तर करंटचा फॉर्म्युला काय येणार, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. म्हणजेच माझं करंट कोणाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, रेजिस्टन्सला काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1 अपॉन आर. म्हणजेच रेजिस्टन्स वाढलं तर करंट कमी होतं, म्हणजेच ज्याचं इम्पिडन्स जास्त असतं करंट काय भेटतं सर, मला मिनिमम भेटतं. करंट मला मिनिमम भेटतं. तर पॅरलल ट्यून सर्किटची खासियत काय असते सर, असं सर्किट ज्या सर्किटमध्ये माझं इम्पिडन्स जास्त असणार आणि करंट काय असणार सर, माझं मिनिमम म्हणजे करंट माझं कमी असणार. राईट आहे ना. आणि ही जी कंडिशन आहे सर, ज्या कंडिशन म्हणजे माझं इम्पिडन्स किंवा रेजिस्टन्स जास्त असतं आणि करंट कमी असतं, याच कंडिशनला आपण काय म्हणतो सर. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणे आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. रेझोनन्स कंडिशन म्हणतो यालाच, काय म्हणतात, रेझोनन्स कंडिशन. जिथेही माझी फ्रिक्वेन्सी येणार तिथं रेझोनन्स 100% असतं मानो. रेझोनन्स ही अशी कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये माझं काय इम्पिडन्स, हे माझं ट्रान्समिशन लाईन मध्ये, बरं एसी सर्किट मध्ये कंडिशन रिव्हर्स होऊन जाते पण त्याची काळजी करू नका. रेझोनन्सला काय होतं माहितीये का, माझं इम्पिडन्स वाढतं, करंट काय भेटतं मला, मिनिमम करंट भेटतं. हे झालं ट्युनिंग. बघा फक्त ट्यून शब्दावरून मी एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. पॅरलल म्हणजेच काय, तर पॅरलल म्हणजेच काय सर, याच्यामध्ये पॅरलल म्हणजेच काय, मी कॅपॅसिटर आणि इंडक्टर कसं लावतो माहिती का, पॅरलल मध्ये लावतो. याच्यामध्ये काय असतं, कॅपॅसिटर इंडक्टर पॅरलल मध्ये असतं. यालाच काय म्हणतो मी, LC सर्किट असंही म्हणतो. काय म्हणतो, LC सर्किट. तर LC सर्किटलाच आपण काय नाव देतोय, पॅरलल ट्यून सर्किट असं मी काय देतोय सर, नाव देतोय. क्लिअर आहे. बघा मला काय काय कळलं, मी एवढ्या सगळ्या गोष्टी का शिकतोय सर, कारण मला माझ्या ट्रान्समिशन लाईनने एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत ट्रान्सफर करायची विथ मिनिमम लॉस. तर मला माहित असलं पाहिजे की माझ्या ट्रान्समिशन लाईनचं बिहेवियर कसं असतं. तर सगळ्यात अगोदर हे जे बिहेवियर आहे त्याचं, कारण त्याच्यानुसार मला कळणार याच्यात लॉसेस किती होतात है ना. रेजिस्टन्समुळे काहीतरी लॉस होणार, इंडक्टरमुळे लॉस होणार, कॅपॅसिटरमुळे लॉस होणार. तर अगोदर मला हे ठरवावं लागेल की जी ट्रान्समिशन लाईन मी वापरतोय ती कॅपॅसिटर म्हणून बिहेव करते का, इंडक्टर म्हणून बिहेव करते का, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून बिहेव करते का. आणि त्याच्यानुसार मी काय करणार, त्याच्यामध्ये अशा प्रकारे चेंजेस करणार जेणेकरून माझा लॉस कमीत कमी झाला पाहिजे. राईट आहे ना. मग सर तुम्ही बोलणार सर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, इंडक्टर सगळं तर असतं, मग तुम्ही कसं बोलणार फक्त कॅपॅसिटर म्हणून काम करतोय किंवा फक्त इंडक्टर म्हणून काम करतोय. तर बांधव इफेक्ट सगळे असतात, पण जो इफेक्ट डॉमिनेट करतो, डॉमिनेट म्हणजेच काय, सर्वात जास्त करतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा आपण क्रिकेट बघतो, क्रिकेटमध्ये टोटल 11 खेळाडू असतात, म्हणजे खेळतात क्रिकेट सगळे, पण तो एक असा खेळाडू ज्याने क्रिकेट मॅच खेळताना सगळ्यात जास्त रन काढले आणि मॅच जितवून दिले, त्याला आपण बोलतो मॅन ऑफ द मॅच वाला माणूस. तसंच याच्यामध्ये असा माणूस ज्याचा इफेक्ट सगळ्यात जास्त असणार तो झाला मॅन ऑफ द मॅच. म्हणजे प्लेयर तर सगळे, प्लेयर रेजिस्टन्स पण एक प्लेयर आहे, कॅपॅसिटर एक प्लेयर आहे, पॅरलल ट्यून सर्किट एक प्लेयर आहे, नंतर माझं जे जी आहे डायरेक्ट लॉस तो पण एक प्लेयर आहे. प्लेयर सगळेचे, पण असा प्लेयर जो खूप चांगला परफॉर्म करतोय आपण त्यालाच कन्सिडर करतो सेम ट्रान्समिशन लाईन मध्ये. असा प्लेयर जो माझा सगळ्यात जास्त इफेक्ट दाखवणार त्यालाच मी काय म्हणणार की माझी ट्रान्समिशन लाईन त्या पर्टिक्युलर पॅरामीटरवर जास्तीत जास्त काम करते. मग दॅट कॅन बी इंडक्टर, that can be capacitor and that can be my parallel tune circuit. क्लिअर आहे का. मग बघा ट्रान्समिशन लाईनचं सर्वात अगोदर पहिला पॉईंट वाचा की बिहेवियर कोणावर डिपेंड आहे सर, है ना. हा माझा पॉईंट नंबर 1 आहे की बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन डिपेंड ऑन काय काय सांगितलं सर. सर्वात अगोदर लेंथ. बघा लेंथ ऑफ लाईन, लेंथ मुळे काय आली, फ्रिक्वेन्सी आली, म्हणजे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी. आणि नंतर काय सर, शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट टर्मिनेशन. टर्मिनेशनचा अर्थ कळतो का, टर्मिनेशन म्हणजे एंड सर, एंडला. आणि एंडला आपण काय लावतो सर, लोड लावतो. म्हणून आपण लोडच्या साईडला बघतो की माझ्या लोडच्या साईडला ओपन सर्किट आहे की शॉर्ट सर्किट आहे.
तेच तुम्हाला ते सांगितलं बघा. आपण नेमकं काय बघतो, लोड साईडला बघतो की माझं सर्किट ओपन सर्किट आहे की शॉर्ट सर्किट आहे. क्लिअर आहे. तर पहिला पॉईंट कळला का बिहेवियर कोणावर डिपेंड करतं सर, एक माझी लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन जी माझी λ/4 बरोबर मी कंपेअर करणार है ना. स्टँडर्ड माझी λ/4 असते, मग ती λ/4 पेक्षा कमी पण होऊ शकते, λ/4 पेक्षा जास्त पण होऊ शकते. पहिला मुद्दा. नंतर माझा एंड शॉर्ट सर्किट पण होऊ शकतो, एंड ओपन सर्किट पण होऊ शकतो. असे 2-3 पॉईंट मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देईल म्हणजे तुम्हाला कधी कन्फ्युजन होणार नाही. तर ट्रान्समिशन लाईन कॅन बी बिहेव लाईक काय काय म्हणून बिहेव करू शकते सर, एक तर कॅपॅसिटर म्हणून ती काम करू शकते, किंवा ती इंडक्टर म्हणून काम करू शकते, किंवा ती पॅरलल ट्यून सर्किट म्हणून सुद्धा काम करू शकते. आता आपल्याला स्टडी करायचंय की कधीही माझ्या कॅपॅसिटर म्हणून काम करणार, कधी इंडक्टर म्हणून काम करणार आणि कधी पॅरलल ट्यून सर्किट म्हणून ती काम करणार. राईट आहे ना. आता हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया बाळांनो, काही पर्टिक्युलर गोष्टी डिस्कस करू. आता मी काय बोललो तुम्हाला, माझी जी ट्रान्समिशन लाईन आहे सर, किंवा इथं घेण्यापेक्षा मी थोडं पुढे जातो. बघा ही डायग्राम परफेक्ट आहे ना. आता ही डायग्राम थोडी समजून घेऊ की नेमकं ट्रान्समिशन लाईनचं बिहेवियर कसं असतं. तर बघा सर्वात अगोदर मी काय सांगेल, टोटल मी किती कंडिशन स्टडी करणार आहे, टोटल मी 5 कंडिशन स्टडी करणार. किती कंडिशन सर, 5 कंडिशन मी स्टडी करणार आहे. किती कंडिशन, 5 कंडिशन. आता या 5 कंडिशन मध्ये माझं जे शॉर्ट सर्किट कंडिशन आहे सर, शॉर्ट सर्किटच्या मी टोटल किती कंडिशन घेणार, 3 कंडिशन घेणार. आणि जे ओपन सर्किट आहे सर, ओपन सर्किटच्या मी 2 कंडिशन घेणार. ऐकत चला, फक्त ऐकत चला. मी टोटल किती कंडिशन घेतोय, 5 कंडिशन. म्हणजे 5 वेगवेगळ्या पॅरामीटरला मी माझी ट्रान्समिशन लाईन ऑपरेट करणार. कशी करणार, काय करणार, हळूहळू कळेल. मी थोडासा ब्लॅक दिसतोय कारण बॅकग्राऊंड व्हाईट आहे, पण माझा आवाज आणि हे जे मी लिहितोय हे क्लिअर आहे, मला माहिती आहे. राईट. आणि त्याच्यामुळे काळजी करू नका. तर टोटल मी 5 कंडिशन घेणार सर, है ना. आता बघा 5 कंडिशन मध्ये सगळ्यात पहिली कंडिशन काय असणार सर, शॉर्ट सर्किटच्या कंडिशन सांगतो. शॉर्ट सर्किटच्या कंडिशन आहे का बघा. कंडिशन मध्ये मी 2 गोष्टी कन्सिडर करतो. एक मी बघा कंडिशन म्हणजेच काय, कंडिशन मध्ये मी काय काय बघतो बाळांनो, कंडिशन मध्ये मी काय बघतो की लेंथ किती आहे, ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती आहे, आणि लोड कसं आहे सर, आणि लोड कसं आहे. लोड म्हणजेच काय, टर्मिनेशन कसं आहे, ते ओपन सर्किट आहे की शॉर्ट सर्किट आहे, याच्या बेसवर मी किती कंडिशन घेणार, 5 कंडिशन घेणार. आता नीट ऐका बघा. पहिले तुम्हाला कोणत्या कंडिशन सांगतो मी, शॉर्ट सर्किटच्या कंडिशन सांगतो. कोणकोणत्या कंडिशन बघा. सगळ्यात पहिली कंडिशन सर, माझी जी लेंथ आहे, लेंथ घेणार मी λ/4 आणि सर्किट घेणार सर, आणि लोड घेणार सर मी शॉर्ट सर्किट. ही झाली माझी कंडिशन नंबर 1. बघा शॉर्ट सर्किटच्या 3 कंडिशन सांगितल्या. दुसरी कंडिशन आहे का, माझी जी लेंथ आहे सर ही λ/4 पेक्षा कमी आहे आणि लोड कसा आहे सर, परत शॉर्ट सर्किट आहे. लेंथ कशी माझी λ/4 पेक्षा कमी, लेस दॅन λ/4, आणि लोड कसा आहे, शॉर्ट सर्किट आहे. तिसरी कंडिशन कोणती घेतो बघा सर मी, माझी जी लेंथ आहे सर ही λ/4 पेक्षा जास्त आहे सर, आणि परत लोड कसा आहे, शॉर्ट सर्किट आहे. तर मी या तिन्ही कंडिशन मध्ये चेक करेल की सर्किट माझं केव्हा पॅरलल ट्यून सर्किट म्हणून काम करते, माझं सर्किट केव्हा कॅपॅसिटर म्हणून काम करते, आणि माझं सर्किट केव्हा माझं इंडक्टर म्हणून काम करते. मला वेगवेगळ्या कंडिशन मध्ये बघायचं की कोणता इफेक्ट डॉमिनंट आहे, कोणता प्लेयर मॅन ऑफ द मॅचला जातोय. पूर्ण 11 प्लेयर मॅच खेळतात, असे माझे इथं टोटल 3 प्लेयर मॅच खेळतात. कोण कोण, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि पॅरलल ट्यून सर्किट. मला ठरवायचंय कोण डॉमिनेट करतोय किंवा कोण चांगला मॅच खेळतोय. क्लिअर आहे. हे झाल्या शॉर्ट सर्किटच्या 3 कंडिशन. सिमिलरली सर ओपन सर्किटच्या मी 2च कंडिशन घेतो. कोणकोणत्या कंडिशन घेतो, ओपन सर्किटची पहिली कंडिशन घेतो मी, लेंथ माझी λ/4 पेक्षा कमी असेल आणि माझा लोड ओपन सर्किट असेल. दुसरी कंडिशन घेतो सर मी, माझा लेंथ आहे ती ग्रेटर दॅन λ/4 असेल आणि माझं लोड काय असेल, ओपन सर्किट असेल. अशा टोटल 5 कंडिशन माझ्या याच्यात काहीच नाही बघा. शॉर्ट सर्किटच्या फक्त 3 कंडिशन आहे. एकदा माझी लांबी λ/4 एक्झॅक्ट घेतली बघा, लेंथ λ/4 एक्झॅक्ट घेतली, राईट आहे. नंतर बघा लेंथ λ/4 पेक्षा कमी घेतली आणि लोड शॉर्ट सर्किट केले. नंतर लेंथ λ/4 पेक्षा जास्त घेतली आणि लोड शॉर्ट सर्किट केलंय. आणि ओपन सर्किटला या 2 कंडिशन मी रिपीट केल्या बघा, लेंथ लेस दॅन λ/4, लेंथ ग्रेटर दॅन λ/4. फक्त शॉर्ट सर्किट मध्ये लोड शॉर्ट सर्किट होतं आणि ओपन सर्किट मध्ये लोड काय करून टाकलं, मी ओपन सर्किट करून टाकलं. याच्या पलीकडे मी कोणत्याही प्रकारचे चेंजेस बिलकुल केलेले नाहीये. क्लिअर आहे. आता मला ठरवायचं काय सर, मला ठरवायचंय या वेगवेगळ्या कंडिशनला माझा सर्किट कॅपॅसिटर म्हणून बिहेव करतोय की इंडक्टर म्हणून बिहेव करतोय की पॅरलल ट्यून सर्किट म्हणून बिहेव करतोय. मला या वेगवेगळ्या कंडिशन ठरवायच्या. तर बघा याच्यासाठी बघा मी तुम्हाला क्रिकेट विषयी खूप बोलतोय ना, मॅन ऑफ द मॅच वगैरे वगैरे. तर बघा चांगलं क्रिकेट खेळण्याकरता तुम्हाला पहिले गल्लीमध्ये क्रिकेट खेळावं लागतं. त्याला शॉर्टकट काय सर, गली क्रिकेट, GLLC, गल्ली. ली आहे ना, ल मोठा आहे म्हणून डबल एल घ्यायचं, गल्ली क्रिकेट है ना, गली क्रिकेट लक्षात ठेवायचं. आता हे GLLC वरून मला काय काय लक्षात जातं बघा. जी म्हणजेच काय सर, ग्रेटर. लेंथ कशी माझी, आणि हे शॉर्टकट कोणा करताय सर, गली क्रिकेट. हे शॉर्टकट माझ्या है ना SC करताय, शॉर्ट सर्किट करता, माझं हे शॉर्टकट आहे गल्ली क्रिकेट, राईट आहे. आता बघा
आता नीट बघा, जर माझी जी स्टँड फॉर लेंथ, जर माझी बघा शॉर्ट सर्किट तो ऑलरेडी फिक्स आहे, आता फक्त ग्रेटर आणि लेस मला ठरवायचं आहे. जर माझी लेंथ कशी असेल सर, ग्रेटर असेल है ना, म्हणजे माझी लेंथ कशी असेल, जी स्टँड फॉर काय सर, ग्रेटर असेल. ग्रेटरचा अर्थ काय सर, लेंथ इज ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 असेल, त्या केसमध्ये एल म्हणजे तो काय काम करणार सर, इंडक्टर म्हणून काम करणार. लेंथ माझी ग्रेटर असेल तो काय म्हणून काम करणार सर, माझा इंडक्टर म्हणून तो काम करणार. नंतर बघा एलसी हा एल म्हणजेच काय, जर लेंथ माझी लेस असेल सर, लॅम्बडा इज लेस दॅन लॅम्बडा बाय 4 असेल, तर तो सी म्हणजे काय सर, कॅपॅसिटर म्हणून काम करणार. हे शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गली क्रिकेट GLLC. तर बघा दोन कंडिशन मी तुमच्या शॉर्ट सर्किटच्या तुम्हाला दोन कंडिशन मी सांगून दिल्या. एक बघा ही कोणती कंडिशन सर, माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 ची कंडिशन आहे. तर लेस दॅन लॅम्बडा बाय 4 जेव्हा असेल, लेस असेल, तेव्हा काय म्हणून काम करणार सर, तो कॅपॅसिटर म्हणून काम करणार माझं ट्रान्समिशन लाईन. जेव्हा ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 तेव्हा काय म्हणून काम करतो सर, इंडक्टर म्हणून काम करतोय. तर या केसमध्ये तो काय म्हणून काम करणार सर, माझा इंडक्टर म्हणून काम करतोय. दोन कंडिशन झाल्या, कॅपॅसिटर इंडक्टर दोन्ही झाला. आता काय उरलं सर, फक्त पॅरलल ट्यून सर्किट उरलं. मग जेव्हा तो एल इक्वल्स टू बरोबर लॅम्बडा बाय 4 असणार, तेव्हा तो मात्र पॅरलल ट्यून सर्किट म्हणून काम करतो. आणि पॅरलल ट्यून सर्किट आपण जनरली कुठे वापरतो सर, मायक्रोवेव्ह मध्ये वापरतो है ना. तुमच्या मायक्रोवेव्ह सिस्टम किंवा फिल्टर मध्ये मी याचा यूज करतो. कुठे यूज करतो याचा आपण, या पर्टिक्युलर कंडिशनचा कुठे यूज करतो, मायक्रोवेव्ह अँड फिल्टर. मायक्रो अँड फिल्टर मध्ये आपण ह्या प्रकारची कंडिशन वापरतो. मग जरी डायग्राम तुम्ही नीट बघितली, बघा लेंथ बरोबर लॅम्बडा बाय 4 आहे, ठीक आहे. ही माझी स्टँडर्ड लेंथ झाली. हिला काय बोलतो सर मी, स्टँडर्ड लेंथ. कोणतीच कंडिशन नाही, फक्त मी नॉर्मल काय घेतली, स्टँडर्ड लेंथ नॉर्मल काय घेतली, नॉर्मल ट्रान्समिशन लाईन घेतली. बाकी कोणतीच कंडिशन याच्यात मी टाकली नाहीये. क्लिअर आहे. नंतर बघा लॅम्बडा बाय 4 लाईन पण शॉर्ट सर्किटेड आहे, म्हणजे ही कोणती कंडिशन आहे सर, याच्यात काय सांगता, एल इक्वल्स टू माझा लॅम्बडा बाय 4 आहे आणि हा काय सर माझा शॉर्ट सर्किटेड आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणून काम करतोय सर, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून काम करतोय. तेच तर सांगितलं ना मी, लेंथ लॅम्बडा बाय 4 आहे, शॉर्ट सर्किट आहे, त्याने काय काम केलं, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून काम केलं. पुढे या सर, लेंथ लेस दॅन लॅम्बडा बाय 4 अँड शॉर्टेड, म्हणजेच काय, माझी लांबी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 अँड शॉर्ट सर्किट आहे. तर त्याच्यावेळेस तो काय म्हणून काम करतोय सर, माझा कॅपॅसिटर म्हणून काम करतोय. तर या केसमध्ये तो काय म्हणून काम करणार, कॅपॅसिटर म्हणून काम करणार. नंतर आणखी शॉर्ट सर्किटची कंडिशन कोणती सर, ग्रेटर आणि माझा लॅम्बडा बाय 4. तर ग्रेटर कुठे बघा सर, बघा लेंथ ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 अँड शॉर्टेड, म्हणजे ही कोणती कंडिशन झाली, ही कंडिशन झाली की माझी लेंथ आहे ही ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 आहे आणि लोड कसं सर, शॉर्ट सर्किट आहे. ह्या केसमध्ये तो काय म्हणून काम करतोय सर, माझा इंडक्टर म्हणून काम करतोय. म्हणून इथं काय लिहिणार सर मी, ॲज अ इंडक्टर म्हणून तो काम करतोय. आता बघा सर, अशा दोनच उरल्या, ही एक लाईन उरली, ही एक लाईन उरली. तर बघा इकडे काय होतं, ग्रेटरला काय होता, तो इंडक्टर होता. तर ओपन मध्ये उलट, इथं ग्रेटर मध्ये इंडक्टर होता. तर याचा जो ग्रेटर आहे सर है ना, ग्रेटर आहे, तिथे तो काय म्हणून काम करेल, ओपन मध्ये कॅपॅसिटर म्हणून काम करेल. उलट लक्षात ठेवायचं की माझ्या शॉर्ट सर्किट मध्ये लेंथ ग्रेटर असेल तर तो काय म्हणून, इंडक्टर म्हणून काम करत होता. तर माझ्या ओपन सर्किट मध्ये ग्रेटरला तो कॅपॅसिटर म्हणून काम करणार. दुसरी लेसला तो काय कॅपॅसिटर म्हणून काम करत होता शॉर्ट सर्किट मध्ये, तो ओपन सर्किट मध्ये तो लेसला काय काय म्हणून काम करणार सर, इथं इंडक्टर होता, लेसला इथं कॅपॅसिटर होता, इथं काय म्हणून काम करणार, तो इंडक्टर म्हणून काम करणार. राईट आहे ना. तर बघा 2-3 वेळेस रिवाइज केलं ते डायग्राम सोपी बाळांनो. असं काय बघा, ग्रेटर बनवून बघा, ही एवढी लॅम्बडा बाय 4 आहे. ग्रेटर म्हणजे बघा लाईन क्रॉस करतोय तो, म्हणजे लॅम्बडा बाय 4 पेक्षा जास्त जातोय. इकडे पण लॅम्बडा बाय 4 जास्त जातोय आणि इकडे ज्या कमी कमी त्या दोन्ही लेस वाल्या सर है ना. तर हे 5 स्टँडर्ड कंडिशन आहे सर. आणि GLLC हे माझं शॉर्टकट आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर ट्रान्समिशन लाईनचं बिहेवियर, ज्याच्यावर एक्झामला भरपूर वेळा क्वेश्चन आलाय, ही डायग्राम पण तुम्ही आरामात ड्रॉ करून घेतात आणि कंडिशन तुम्ही खूप चांगल्या लक्षात ठेवू शकतात. बघा आता आपण थोडंसं थेरीला येऊ है ना. ही थेरी थोडी समजून घेऊन तुम्हाला आणखी बऱ्यापैकी कळेल. पहिले 2 पॉईंट तुमचे ऑलरेडी क्लिअर झाले. बिहेवियर कोणाकोणा डिपेंड आहे सर, माझी लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आणि तो ओपन लोड, ओपन सर्किट आहे की शॉर्ट सर्किट, याच्यावर मी आता डिसाईड पण केलं है ना. याच्यावर तर डिसाईड केलं मी, लेंथ बघितली किती कमी जास्त होते आणि लेंथ आली म्हणजे माझा लॅम्बडा आला, लॅम्बडा आले म्हणजे अशी माझी फ्रिक्वेन्सी आली. ते दोघं तर रिलेशन वाईज तर सगळे एकमेकांमध्ये गुंतलेलेच आहे है ना. आणि ओपन सर्किट शॉर्ट सर्किट पण कळलं. आणि माझी ट्रान्समिशन लाईन कधी कॅपॅसिटर म्हणून काम करते, आत्ताच बघितलं, कधी इंडक्टर म्हणून काम करते, कधी पॅरलल सर्किट म्हणून, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून पण काम करते. तर पहिली कंडिशन बघा सर, 1 बाय 1 स्टडी करू है ना. तीच थेरी जी आपण वाचली तीच थेरी बघा. ही पहिली कंडिशन कोणती बघा सर, लेंथ इक्वल्स टू काय माझी लॅम्बडा बाय 4 आहे आणि हा शॉर्ट सर्किटेड आहे. शॉर्टकट काय सांगितलं, GLLC.
है ना. जेव्हा बरोबर लॅम्बडा बाय 4 आहे तेव्हा तो काय म्हणून काम करतो सर, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून काम करतोय, है ना. पॅरलल ट्यून सर्किटची खासियत काय सर, पॅरलल ट्यून सर्किट ट्यून करणं म्हणजे बटन फिरवणं, म्हणजे रेजिस्टन्स कसं असणार, जास्त असतं, म्हणजे याच्यामध्ये माझं इनपुट इम्पिडन्स कसं जास्त असतं. आणि दुसरी महत्वाची कंडिशन म्हणजे करंट काय असतं सर, मिनिमम असतं, आणि हीच माझी रेझोनन्सची कंडिशन सुद्धा असते, राईट ना. आणि पॅरलल ट्यून सर्किट कुठे वापरतो सर, मी माझ्या मायक्रोवेव्ह ट्युनिंग सर्किटमध्ये वापरतो, सांगितलं ना. कुठे वापरतो आपण, मायक्रोवेव्ह ट्युनिंग सर्किट आणि फिल्टरमध्ये यूज करतो. हे पॉईंट मी सांगितले होते. बघा थेरी वाचा. बघा लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन किती, लॅम्बडा बाय 4 आहे. आणि जे फार एंड आहे माझे, बघा शॉर्ट सर्किट काय करतो, लोडला करतो. लोड कुठं असतो सर, एंडिंगला असतो. एंड ऑफ द ट्रान्समिशन लाईन काय केले मी, शॉर्ट सर्किट केले. कंडिशन बघा काय म्हणून बिहेव करते, बिहेव लाईक अ पॅरलल ट्यून सर्किट, है ना. आणि ऍट रेझोनन्सला काय होतं सर, माझं इम्पिडन्स कसं आहे, माझं इम्पिडन्स मला मॅक्झिमम भेटतंय, राईट आहे. आणि हे कुठं वापरतो सर, मी माझा मायक्रोवेव्ह ट्यून सर्किटमध्ये किंवा फिल्टरमध्ये आपण याचा यूज करतो. पहिली कंडिशन क्लिअर झाली, है ना. आता दुसरी कंडिशन आहे का, परत शॉर्ट सर्किटची कंडिशन आहे. बघा इथं काय, बघा सर लेंथ काय माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 आहे आणि शॉर्ट सर्किट आहे. काय शॉर्टकट सांगितलं, GLLC. बघा ही माझी लेसची कंडिशन आहे. लेसला तो काय म्हणून काम करतोय सर, कॅपॅसिटर म्हणून काम करतोय, है ना. बघा लाईन ऑफ लेंथ कशी सर, म्हणजे लेस दॅन लॅम्बडा बाय 4 आहे, है ना. आणि मी माझं एंड काय केलं, शॉर्ट सर्किट केले, तेच आता तुम्हाला सांगितलं मी, राईट आहे. आता एक गोष्ट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली, कोणती माहिती, बघा ही F इक्वल्स टू सी बाय लॅम्बडा. जर माझी वेवलेंथ वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होणार, फ्रिक्वेन्सी वाढली तर वेवलेंथ कमी होणार. तेच पुढचा पॉईंट बघा. पहिला पॉईंट तर क्लिअर झाला असेल ना तुमचा. याच्यामध्ये लेंथ कमी माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 आहे आणि मी शॉर्ट केले. बघा वेवलेंथ इन्क्रीजेस आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. जशी माझी वेवलेंथ वाढणार तसं माझी फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होते. हे तर बिहेवियर मला इथं ऑब्झर्व करायला भेटतं. आणि बघा याच्यामध्ये तो काय म्हणून काम करतोय सर, जर लेंथ कमी लेस असेल तर कॅपॅसिटर म्हणून काम करतो. बघा द सेम लाईन बिकम इलेक्ट्रिकली शॉर्टर. लाईन काय झाली, शॉर्ट झाली, कारण लेस दॅन लॅम्बडा बाय 4 ना. बघा कंडिशन बघून घ्या, तुम्हाला दाखवतो मी. लाईन जर लेस दॅन लॅम्बडा बाय 4 झाली, कुठे बघा लेस दॅन लॅम्बडा बाय 4, तर लाईन कधी झाली, शॉर्ट झाली. बघा शॉर्टेड, है ना. लॅम्बडा बाय 4 कारण एवढं मोठं लॅम्बडा बाय 4 होतं, आता लेंथ मी शॉर्ट करून टाकले. सो लेंथ बिकम शॉर्टेड. आणि तो काय म्हणून काम करतो सांगितलं सर तुम्हाला, लेसला मी, है ना, लेसला तो कॅपॅसिटर म्हणून काम करणार. बघा शॉर्टर अँड द लाईन बिहेव लाईक अ प्युअर कॅपॅसिटर. आणि लाईन माझी कॅपॅसिटर म्हणून काम करते. ही झाली कंडिशन. जेवढे पॉईंट मिळेल तेवढेच पॉईंट लिहायचे एक्झामला, सुटसुटीत पॉईंट वाईज लिहा, तुमचा एकही मार्क कटणार नाही. दोन कंडिशन झाल्या. शॉर्ट सर्किटची आणखी एक कंडिशन बघा सर, ती पहिले घेऊन घेतो. बघा ही कंडिशन नंबर 3 देतो मी, शॉर्ट सर्किट अँड ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4. म्हणजे माझी लेंथ काय सर, लॅम्बडा बाय 4 पेक्षा जास्त आहे आणि शॉर्ट सर्किट आहे. परत ते शॉर्टकट गली क्रिकेट GLLC. आता बघा ग्रेटर असेल तर काय म्हणून काम करतो, तो इंडक्टर म्हणून काम करतो, है ना. आणि बघा इंडक्टर मध्ये जनरली बघा लाईन इज ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 आणि एंड काय केले मी, शॉर्ट सर्किट केले. हा झाला पहिला पॉईंट, है ना. आता याच्यामध्ये काय होतं सर, इंडक्टिव्ह इफेक्ट वाढतो. बघा इंडक्टिव्ह रिएक्टन्स इन्क्रीज होतो, है ना. इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय होतं सर, याच्यामध्ये इन्क्रीज होतो. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इन्क्रीज झाला म्हणजे माझा करंट ऍक्च्युअली डॉमिनेट होतं, है ना. करंट जास्त वाढतं. आणि तुम्हाला असंही माहिती आहे सर, जेव्हा मी शॉर्ट सर्किट करतोय तर शॉर्ट सर्किटचं व्होल्टेज 0 असतं, पण करंट 0 असतं का, बिलकुल नाही. इथं मला करंट काय भेटतं, जास्त भेटतं. शॉर्ट सर्किटच्या वेळेस करंट मला असं जास्त भेटतं. बघा इंडक्टिव्ह रिएक्टन्स इन्क्रीजेस आणि करंट काय होतं सर, डॉमिनेट ओव्हर व्होल्टेज. मला करंट जास्त भेटतं व्होल्टेज पेक्षा. याच्यामध्ये डाऊट असेल तर माझं पहिलं लेक्चर आठवा सर, मी सांगितलं होतं की ओपन सर्किटमध्ये करंट 0 असतं, तिथं करंट डॉमिनेट करत नाही. पण जे शॉर्ट सर्किट त्याचं माझं करंट डॉमिनेट करतं, है ना. ओपन सर्किटमध्ये माझं करंट 0 होतं, है ना, पण शॉर्ट सर्किटमध्ये माझं व्होल्टेज 0 असतं. आपण शॉर्ट सर्किटची गोष्ट करतोय, त्याच्यामुळे व्होल्टेज जर डॉमिनेट करणार नाही. कोण डॉमिनेट करणार, माझं करंट डॉमिनेट करणार. कारण शॉर्ट सर्किटमध्ये व्होल्टेज तर असं पण रामनाम होऊन गेलं, 0 होऊन गेलं, राईट आहे. आणि याच्यामध्ये तो काय म्हणून बिहेव करतोय सर, गली आहे ना, इंडक्टर म्हणून बिहेव करणार. लाईन बिहेव ॲज अ इंडक्टिव्हली, है ना, किंवा लाईन मध्ये इंडक्टर म्हणून बिहेव करणार. तर माझ्या शॉर्ट सर्किटच्या 3 कंडिशन बघितल्या, सांगा कोणकोणत्या. एकदा लेंथ बरोबर लॅम्बडा बाय 4 च्या इक्वल होती, त्या केसमध्ये त्याने काय म्हणून काम केलं, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट म्हणून काम केलं. नंतर लेंथ माझी ग्रेटर दॅन लॅम्बडा बाय 4 होती आणि शॉर्ट सर्किट होता, ग्रेटर दॅन त्याने इंडक्टर म्हणून काम केलं. इथं कोणी डॉमिनेट केलं सर, माझ्या इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा करंटने डॉमिनेट केलं माझ्या व्होल्टेजला, है ना. आणि नंतर काय सर, लेंथ माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 होती, बरोबर आहे. लेंथ माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 होती आणि शॉर्ट सर्किट होतं, त्या केसमध्ये त्यानं काय कॅपॅसिटर म्हणून काम केलं, है ना. आता बघा ओपन सर्किटमध्ये तर उलट होतं सर. बघा तिसरी ही जी कंडिशन आहे, काय सर ओपन सर्किट आहे आणि लेंथ काय सर माझी लेस दॅन लॅम्बडा बाय 4 आहे. तर माझा जो शॉर्टकट आहे सर GLLC. बघा माझ्या शॉर्ट सर्किटमध्ये लेसला त्याने कॅपॅसिटर म्हणून काम केलं, तर इकडे लेसला काय म्हणून काम करणार सर, तो इंडक्टर म्हणून काम करणार. उलट आहे, तुम्हाला सांगितलं ना मी.
जे माझ्या शॉर्ट सर्किट मधून तो काम करतो त्याच्या उलट्या तो कुठे बिहेव करतो, ओपन सर्किट मध्ये करतो. तिथे बघा इंडक्टर म्हणून काम करणार. तिथे तुम्ही ही लाईन वाचून घ्या, द लाईन बिहेव लाईक ए इंडक्टर. याच्यामध्ये काय केलं सर, लाईन कशी केली मी λ/4 पेक्षा कमी केली आणि आता एंड काय करून टाकले मी, ओपन सर्किट करून टाकले. आता बघा ओपन सर्किट केलं म्हणजे करंट तर माझं झिरो होऊन जातं. म्हणून बघा करंट बिकम व्हेरी स्मॉल. तर ओपन सर्किट केलं तर करंट कमीच होणार आहे ना, आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मात्र डॉमिनेट होतो इथे, कारण तुम्हाला सांगितलं उलट असतं ना. त्याच्यामुळे याच्यामध्ये इफेक्ट कोणता असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. क्लिअर आहे. आणि शेवटची कंडिशन ओपन सर्किट अँड ग्रेटर दॅन λ/4. बघा माझ्या शॉर्ट सर्किट मध्ये ग्रेटर दॅनला कोणता इफेक्ट असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. तर इथं कोणता इफेक्ट असला पाहिजे सर, कॅपॅसिटिव्ह इफेक्ट असला पाहिजे. बघा याच्यामध्ये काय केलं, लाईन लेंथ इज ग्रेटर दॅन λ/4 आणि एंड काय केलं मी, ओपन सर्किट केलं. बघा लाईन काय म्हणून बिहेव करते, बघा कॅपॅसिटिव्ह म्हणून इफेक्ट करते. कॅपॅसिटिव्ह इफेक्ट डॉमिनेट होतो आणि कॅपॅसिटी आला म्हणजे व्होल्टेज माझं काय होतं सर, डॉमिनेट होतं जनरली, है ना. सो देअरफॉर व्होल्टेज डॉमिनेट ओव्हर करंट. कारण बघा कॅपॅसिटर कसं असतं माझं, असं काहीतरी असतं. इथे बघा चार्जेस स्टोअर होतात. चार्जेस म्हणजेच काय सर, इथं व्होल्टेज बिल्ड होतं, है ना. इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये व्होल्टेज स्टोअर करायचं काम करतो म्हणून तो व्होल्टेज डॉमिनेट होतं असं बोलतात. क्लिअर आहे बाळांनो. तर हे 5 पॉईंट आहे आणि माझी ही एक डायग्राम आहे. जर तुम्ही प्रॉपरली केलं तर याच्यामध्ये न लक्षात ठेवण्यासारखं तर बिलकुल असं काही नाहीये. ट्रान्समिशन लाईनचा जर तुम्हाला प्रॉपर्टीज विचारल्या तर प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्समिशन लाईन फॉर व्हेरियस लेंथ असा क्वेश्चन येतो. तर प्रॉपर्टीज माझ्या कशा चेंज होतात, जशी माझी बघा आता काय कळलं मला, जशी माझी लेंथ चेंज होते, जशी माझी लेंथ चेंज होते आणि दुसरं जसं माझं लोड ओपन किंवा शॉर्ट होतंय त्याच्यानुसार माझ्या ट्रान्समिशन लाईनचं काय चेंज होतंय, बिहेवियर चेंज होतंय आणि ते आपण असं बघितलं. क्लिअर आहे ना. तर कधी कधी परीक्षेला काय क्वेश्चन येतो, परीक्षेला क्वेश्चन हा असतो, राईट अ शॉर्ट नोट्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्समिशन लाईन फॉर व्हेरियस लाईन्स किंवा व्हेरियस लेंथ. तर तुम्हाला व्हेरियस लेंथ पहिली डायग्राम काढायची. बघा स्टँडर्ड λ/4 आहे, बघा स्टँडर्ड लेंथ आहे. आता कधी लेंथ स्टँडर्डच राहणार पण आपण त्याला शॉर्ट सर्किट करणार, किंवा लेंथ पहिले कमी होणार शॉर्ट सर्किट राहणार, लेंथ λ/4 पेक्षा कमी होणार ओपन सर्किट राहणार, लेंथ λ/4 पेक्षा वाढणार. बघा इथं जी ही लाईन अशी काढली म्हणजे शॉर्ट सर्किट आहे, काहीच नाही काढलं म्हणजेच काय, बघा इथं काहीच नाही काढलं म्हणजे हे काय असणार, ओपन सर्किट असणार. अशी लाईन ड्रॉ केली म्हणजेच काय असणार, एंड माझा शॉर्ट सर्किट असणार. हे तर कळतं ना. शॉर्ट म्हणजे काय, करून वायर डायरेक्ट कनेक्ट करायची, ओपन म्हणजे तर कोणत्याही प्रकारचं कनेक्शन करायचं नाही. अशा प्रकारचे काही पॉईंट्स आहे बाळांनो जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे ना. तर हा होता एक शॉर्ट सेशन आपला कशाच्या बेसवर, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्समिशन लाईन. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं है ना. आपण बघितलं की नेमके माझे ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात आणि जशी लेंथ व्हॅरी होते तशी माझ्या प्रॉपर्टीज कशा व्हॅरी होतात. आता बघा कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी. कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच काय, याच्यामध्ये काय असतं, स्वतः रेजिस्टन्स असतं, पण रेजिस्टन्स कसं असतं, सिरीज मध्ये रेजिस्टन्स असतं, राईट आहे ना. आता युनिट काय सर, ओहम पर युनिट लेंथ, जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी. दुसरं काय असतं, सिरीज मध्ये इंडक्टर असतं, याचं युनिट काय सर, हेनरी नाही, हेनरी पर युनिट लेंथ है ना. आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते सर अराउंड द कंडक्टर. रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे माझा करंटला अपोज करायचं काम करतो. इंडक्टर म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी, बोललो ना पहिल्याच पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, करंट फ्लो होतं म्हणजे माझी मॅग्नेटिक फील्ड फॉर्म होते. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं पण उदाहरण दिलं होतं है ना. तर त्याच्यामुळेच माझी मॅग्नेटिक प्रॉपर्टी माझ्या इंडक्टरमुळे येते, म्हणून इंडक्टर माझा मॅग्नेटिक फील्डमुळेच असतो. नंतर बघा शंट कॅपॅसिटन्स पॅरलल वाला, याचं युनिट काय सर, फॅराड पर युनिट लेंथ है ना. आणि नंतर माझा शंट कंडक्टन्स आहे सर, याचं काम काय, डायलेक्ट्रिक लॉस दाखवतो ऍक्च्युली मला है ना. आणि याचं युनिट काय सर, मोह पर युनिट लेंथ है ना. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, राईट आहे बाळांनो. तर इथं आपण आजच्या व्हिडिओला पॉज देऊ. नेक्स्ट लेक्चर पासून हे जे वेव्ज मी ट्रान्समिट करतोय, ट्रान्समिशन पासून ते माझ्या रिसिव्हिंग एंड पर्यंत, तर माझ्या वेव्ज कशा बिहेव करतात त्याचा स्टँडिंग वेव्ह रेशियो असतो, नंतर व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशियो असतो, करंट स्टँडिंग वेव्ह रेशियो असतो. हा आपण नेक्स्ट लेक्चर पासून डिस्कस करू. पण आता तुमचा बेस खूप चांगला झाला पाहिजे. बेस म्हणजेच काय, जितक्याही गोष्टी मी डिस्कस केल्या ट्रान्समिशन लाईन बद्दलच्या, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला चांगल्या खेळता आलं पाहिजे. ज्या मी लेंथ डिस्कस केल्या, मी जसं सांगितलं तसंच गली क्रिकेट हे शॉर्टकट फॉलो करत राहा. कारण बघा परीक्षेला अल्टिमेटली मार्क्स तर घ्यायचे, पण हे शॉर्टकट तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जेव्हा एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करता तेव्हा पण खूप हेल्प करता. कारण जर परीक्षेला सडनली विचारलं की ट्रान्समिशन लाईन ऑफ लेंथ लेस दॅन λ/4 अँड द टर्मिनल इज शॉर्ट सर्किटेड, देन इट विल बिहेव ॲज अ इंडक्टर कॅपॅसिटर पॅरलल टू सर्किट नन ऑफ द अबोव. तुम्हाला लगेच डोक्यात हिट कसं होणार, शॉर्टकटने चिटवणार बाळा ना. म्हणून जिथे शॉर्टकट जरूर तिथे मी 100% शॉर्टकट देणार. क्लिअर आहे, चालतं बाळा. तर आजच्या सेशनला पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. प्रॅक्टिस करून या, रिवाइज करत राहा. मागचं रिवाइज केल्याशिवाय पुढच्या लेक्चरला येऊन फायदा नाहीये. कारण मी फक्त हा कंटेंटच घेत नाही, तर या कंटेंट बरोबर मी खूप काळजी घेतो की तुमचं प्रिव्हियस सेक्शन जितकं पण मी रिवाइज केले ना त्याच्याच बेसवर पुढे कॉन्सेप्ट मी कंटिन्यू करत असतो, राईट बाळांनो. चला ठीक आहे, आजच्या सेशनला मी आता पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा. बाय.